नमस्कार, इझी रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट होणाऱ्या आळूवड्या। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ही आळूची पानं, बेसन, तांदळाचा पीठ, मीठ, चिंचेचा आगळ, गुळाचा पाणी, आला मिरची लसणाची पेस्ट, गरम मसाला, हळद, धने पावडर आणि जिरे पावडर। चला तर आता आपण आळूवडी बनवायला सुरुवात करूया। सोप्या पद्धतीची आहे। हे बघा, ही आळूची पानं मी धुवून स्वच्छ करून घेतल्यात। तर त्यांना मी आता बारीक अशी कापून घेते। मधला त्यांचा हा देठ आहे, हा काढायचा आहे आणि बारीक कापून घ्यायचे। बघा, बारीक कापून मी आळूची पानं घेतल्यात। आता त्याच्यात सर्व साहित्य आपण घालायचं आहे। पाणी न घेता आता आपण हे सर्व मिक्स करायचं आहे। पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण घ्यायचं आहे, पण अगोदर चिंचेच्या कोळ आणि गुळाच्या पाण्यातच आपण पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपल्याला पातळ वाटतं, मग आपण अजून बेसन याच्यात घ्यायचं आहे। 10 मिनिटे आता मी हा सर्व मिश्रण बाजूला करून ठेवते। हे बघा, 10 मिनिटे मी पीठ बनवून ठेवला होता आळूवडीचा। आता आपण एका ताटाला तेल लावणार आहोत आणि त्याच्यात ते पीठ सर्व टाकून वाफेवर आपण 20 मिनिटे वाफून घ्यायची वडी। अशा प्रकारे 20 मिनिटे आपण आळूवडी शिजून घेतली। आता कापायची आहे तिला। तुम्हाला जसा आकार पाहिजे त्या आकाराने तुम्ही कापू शकता आणि डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता। अगदी सोपी पद्धत आहे, एकदा तुम्ही नक्कीच करून पहा, आवडतील तुम्हाला। हे बघा, मस्तपैकी आपली आळूवडी तयार आहे। आता आपण तिला तळून घेऊया। आता आपल्या आळूवड्या तळून झालेल्या आहेत, मस्तपैकी कुरकुरीत आणि अगदी झटपट होणाऱ्या आळूवड्या आहेत त्या। तुम्ही नक्कीच करून पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।